त्यामुळे त्यांचा आरोप करणं, एका बाजूने त्यांची मदत घेणं आणि दुसऱ्या बाजूने त्यांचा प्रहार करणं, ही जर भूमिका असेल तर उद्या काही प्रश्न निर्माण झाले तर राज्य सरकारची सुसंवाद कोण ठेवेल, कोण त्यांच्या विश्वास आवश्यक आहे. SIT नेमा, सुप्रीम कोर्टचा जज नेमा आणि काय असेल ती चौकशी करा, आमची काही आहे. कारण कळत नाही त्याला दर कसा, संबंधच नाही. म्हणतात फोन आले, फोन तपासा, फोन आमचे तपासायचे, त्यांचे फोन तपासा. एक फोन कुणी केला, माझ्या फोनवरनं एक फोन जरी केला, हे जर सिद्ध झालं मी वाचेल ते मान्य करेन. मी कसा फोन करू असं. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही त्यांना लोकसभेची उमेदवार दिला असंही जरांगे पाटील बेडमधून अशी इतकी वेळ लागली आमच्या. आणि कोण म्हणजे आता यांच्याकडं त्यांना मर्यादित आहे मेंदू, त्यांच्याकडे काय बोलायचं. आमच्या लोकांच्या बोलण्यावर स्थिती चांगली दिसते, पण बाकीच्या पक्षाची बोलू एकत्रित निवडणूक करायची आणि एकत्रित निवडणूक करायची असल्यामुळं सगळे बहीण बसून एकत्रित निर्णय घेऊ. वातावरण अनुकूल आहे. या वातावरणामध्ये काँग्रेसचं सहकार्य आणि विशेषतः शिवसैनिक ठिकठिकाणचे आणि मनोभावाने सहकार्य करण्याच्या भूमीमध्ये हे आमचं फेरी आहे. राज्य सरकारने देऊ केलंय तर ते तुम्हाला कितपत टिकाऊ वाटतं? 26 फेब्रुवारीपासून आज सांगताच आहे. सुप्रीम कोर्टात काय होतं ते बघू. यापूर्वीचे निकाल हे सुप्रीम कोर्टाचे अनुकूल नाही आहेत, त्यामुळे टिकल्याचा आनंद आहे. पण टिकायच्या संबंधीचा मागचा इतिहास हा फारसा फेवरेबल नाही. मराठा समाजासाठी आजवर जे काही किंवा अधिकाधिक काम केलं ते मी स्वतः केलं असा दावा फडणवीसांनी आज अधिवेशनामध्ये केला. मग महामंडळाची स्थापना असू द्या किंवा ठीक आहे, तुम्हाला याच्यामध्ये खरोखर सत्य वाटतं का? त्यातून काही खरोखर मी काही त्यांचं भाषण ऐकलं नाही, त्याचं मी काही भाष्य करणार नाही. आणि इतकं काय महत्त्व द्यायचं. साहेब, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला. आज उद्याच्या बैठकीमध्ये आजच बैठक त्यांची होती, अजून चालूही असेल. काय झालं माहीत नाही. आज दुपारी 3 वाजता ते बसणार होते. तुम्ही तर 3 वाजल्यापासून मी इथं आहे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मला कल्पना नाही. पण एका दिवसात होणार नाही, 1-2 दिवस जातील. साहेब, आजच्या बैठकीत मराठा समाजाच्या मागे किंवा विशेष करून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे आपण उभं राहिले पाहिजे असं काही सूचना कार्यकर्त्यांनी किंवा आमची चर्चा सुद्धा राहिली. आमची आजच्या भेटीमध्ये आमचे उमेदवार कसे निवडून आणता येतील, काय अडचणी, काय जमीचा बाजू, याच्या बाहेर अजिबात चर्चा राहिली नाही. बारामती लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतला, पण गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या ज्या पत्नी आहेत सुनेत्रा पवार, तर त्या देखील भेटीगाठी घेत आहेत, सक्रिय होत आहेत. लोकशाहीमध्ये कुणालाही बोलायचा अधिकार आहे, त्याच्यात काही चिंता करायची. आनंद आहे तुम्ही नवीन उमेदवार येत असते. सर, बारामतीच्या निवडणुकीच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर उत्सुकता निर्माण झाली आणि विरोधी पक्ष असं म्हणतात की पवार साहेबांना बारामतीच अडकून ठेवणार या सगळ्या पार्श्वभूमीवर. तुम्हाला काय वाटतं?